गेले काही दिवस सोने आणि चांदीचे दर पाहिले तर एकच प्रश्न डोक्यात येतो की एवढं काय झालं की दर इतके वर गेले आणि अचानक एका दिवसात खाली कोसळले. कारण एरवी लग्न सराईत थोडीफार चढ उतार आपण पाहतो, पण यावेळी झालेला चढ उतार नेहमीपेक्षा खूपच मोठा होता. 31 जानेवारी 2026च्या अंदाजानुसार महाराष्ट्रात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1.5 लाख ते जवळपास 1.5-2 लाखांच्या आसपास पोहोचला होता. तर चांदीचा दर प्रति किलो 3 लाख रुपयांच्या पुढे गेला होता. हे दर जीएसटी आणि इतर करांशिवाय असल्याने जास्त आहेत असं वाटणं स्वाभाविक आहे. पण खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा या दरांची अचानक घसरण सुरू झाली. ही घसरण का झाली, यामागे असणारा ट्रम्प यांचा हात नेमकं काय कारण दर्शवतोय, त्याबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये नेमकं काय झालं की ज्याच्यामुळे ही घसरण सुरू झाली, या सगळ्याचं सोप्या शब्दात उत्तर देण्याचा हा प्रयत्न. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. गेले काही दिवसात सोने चांदी रोज नवा उच्चांक गाठत होती. मात्र शुक्रवारी बाजाराचं चित्र पूर्णपणे बदललं. गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर नफा काढून घ्यायची जी पद्धत आहे ती वाढायला सुरुवात झाली. गुंतवणूकदारांनी नफा काढून घ्यायला सुरुवात केली आणि त्याच वेळी अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने सोने चांदीवर दबाव आला. परिणामी दिल्लीच्या सराफा बाजारामध्ये सोन्याचा दर एका दिवसात जवळपास 14,000 रुपयांनी खाली आला, तर चांदीच्या दरात सुमारे 20,000 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी सोनं प्रति 10 ग्रॅम 1,83,000 रुपयांच्या विक्रमी पातळीवर होतं, पण शुक्रवारी तेच सोनं 7.65% घसरून सुमारे 1,69,000 रुपयांवर आलं. चांदीची ही अवस्था फार वेगळी नव्हती. गुरुवारी 4 लाखांवर असलेली चांदी शुक्रवारी थेट सुमारे 3,84,500 रुपयांवर प्रति किलोनुसार आली. ही पडझड फक्त भारतापुरती मर्यादित नव्हती. आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक पातळीवर स्पॉट सोन्याचा दर 5% अधिक घसरून सुमारे $5,087 प्रति औंसवर आला, तर चांदीत 12% जास्त पडझड झाली आणि चांदी $101 प्रति औंस पर्यंत घसरली. व्यवहारादरम्यान चांदीचा दर हा $95 पर्यंत खाली गेला होता. या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम भारतीय बाजारावर, विशेषतः MCX वर दिसून आला. या मागचं पहिलं कारण म्हणजे नफेखोरी. सोने आणि चांदीचे भाव खूप वाढल्यानंतर ज्यांच्याकडे आधीच गुंतवणूक होती त्यांनी योग्य वेळ साधून विक्री सुरू केली. मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आणि त्यामुळे दरांवर दबाव आला. पण या घसरणीमागे अजून एक मोठं कारण होतं आणि ते म्हणजे अमेरिकेचं राजकारण, विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय. जागतिक बाजारात कधीकधी एखादी बातमी नाही तर एखादं नावच संपूर्ण बाजाराचा ट्रेंड बदलतं. यावेळी ते नाव होतं केविन वॉर्श. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या पुढील अध्यक्षपदासाठी केविन वॉर्श यांचं नाव आघाडीवर असल्याच्या चर्चेनं बाजारात खळबळ उडाली. त्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केविन वॉर्श यांची फेडरल रिझर्व्ह बँकेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाणार असल्याची घोषणा करून टाकली आणि त्याच क्षणी बाजाराचा मूड पूर्णपणे बदलला. 30 जानेवारी 2026 रोजी या बातमीचा परिणाम भारतीय कमोडिटी बाजारावर जोरात जाणवला. MCX वर सोन्याचा दर एका दिवसात सुमारे 13,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका घसरला, तर चांदी तब्बल 60,000 रुपये प्रति किलो कोसळली. परिस्थिती इतकी गंभीर झाली की चांदी तब्बल 15% घसरत 3,51,906 रुपये प्रति किलो पर्यंत आली आणि लोअर सर्किट लागल्यानं काही वेळासाठी व्यवहार थांबवावे लागले. सोन्याचंही तसंच झालं. सोनं जवळपास 6% घसरून 1,59,250 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर लोअर सर्किटमध्ये अडकलं. या सगळ्या मागचं मूळ कारण म्हणजे केविन वॉर्श यांची धोरणात्मक भूमिका. केविन वॉर्श यांना अमेरिकेत हॉकिश म्हणजेच कडक धोरणांची बाजू घेणारा पॉलिसी मेकर मानलं जातं. त्यांचं स्पष्ट मत असं आहे की महागाईचा दबाव असताना सेंट्रल बँकेनं जास्त सवलती देऊ नयेत. जेव्हा फेडकडून कडक धोरणांचा संकेत मिळतो तेव्हा व्याजदर जास्त काळ उच्च पातळीवर राहण्याची शक्यता वाढते. याचा थेट फायदा डॉलरला होतो आणि मजबूत डॉलर हा सोने चांदीसाठी नेहमीच नकारात्मक मानला जातो. म्हणजे एकीकडे अमेरिका, डॉलर आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय आणि दुसरीकडे देशांतर्गत बाजारात भाव वाढल्यानंतर गुंतवणूकदारांनी केलेली मोठ्या प्रमाणातील विक्री, या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून सोने आणि चांदीच्या दरात ही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. जर तुम्हालाही सोने चांदीच्या दरांचा तुमच्या गुंतवणुकीवर परिणाम होत असेल असं जाणवलं असेल तर तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा आणि कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.